उत्तर कोरियातील किम जोंग उन याची हुकुमशाही सत्ता संपवण्यासाठी अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया यांनी हात मिळवणी केली आहे. हे तिन्ही देश उत्तर कोरिया विरुद्ध मोठ्या पातळीवर सायबर युद्ध सुरू करणार आहेत. त्यामध्ये उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा मुकाबला करण्यासाठी मोहीमही राबवली जाते. याशिवाय उत्तर कोरियाच्या हॅकर्स विरोधात बहुराष्ट्रीय सायबर ॲक्शन प्लॅन ही लागू केला जाणार आहे. अमेरिकेच्या जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठं वक्तव्य केले. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मला अनेकदा सहानुभूती वाटते. तुम्हा लोकांना आश्चर्य वाटेल, पण मी मोदींचा द्वेष करत नाही. मी सकाळी उठतो आणि विचार करतो की त्यांची मतं वेगळी आहेत तर माझी काहीशी वेगळी आहेत. मी त्याच्याशी सहमत नाही, परंतु मी त्यांचा तिरस्कार देखील करत नाही. मला राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशा लढतीचं कोणतंच कारण दिसत नाही. मी त्याला माझा शत्रू देखील मानत नाही. मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांना तत्काळ पदमुक्ती करण्याची आणि संवेदनशील सुरक्षा परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने घेण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मणिपूरमधील घृणास्पद अपयश हे अक्षम्य असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. गाझा आणि लेबनॉन नंतर आता इस्रायलने सिरियावर हवाई हल्ले केलेत. सिरियाच्या सरकारी माध्यमांनी सोमवारी ही माहिती दिली आहे. पश्चिम सिरियामध्ये रात्रभर इस्रायली हवाई हल्ले 16 जण ठार आणि 36 जखमी झाल्याचं त्यांनी म्हटलंय. गाझा येथे इस्रायली हवाई हल्ल्यात 40 लोक ठार झाल्याची माहिती आहे. सुमारे 65 जण जखमी झालेत. गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेने ही माहिती दिली आहे. मंगळवारी इस्रायलने पॅलेस्टिनी भूभागाच्या दक्षिणेकडील मानवतावादी झोनवर हल्ला केलाय. इस्रायली सैन्याने म्हटलंय की त्यांनी या भागातील हमास कमांड सेंटरला लक्ष्य केलं. इस्रायलच्या सैन्याने गाझामधील सुरक्षित क्षेत्रात असणाऱ्या विस्थापितांच्या छावणीवर मोठा हल्ला केला. आज पहाटे करण्यात आलेल्या हल्ल्यात 40 जण ठार झाले असून 60 जखमी झालेत, असे वृत्त पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त संस्था एपीने दिले. दरम्यान आम्ही हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचा दावा इस्रायलने केलाय. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर गल्फ कोऑपरेशन काउन्सिलच्या बैठकीसाठी सौदी अरेबियाच्या राजधानी रियादला पोहोचलेत. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार या दौऱ्यात परराष्ट्र मंत्री गल्फ कोऑपरेशन काउन्सिल सदस्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. दरम्यान जीसीसी ही एक प्रादेशिक संघटना आहे ज्यामध्ये अरब प्रदेशातील 6 देश आहेत. भारत आणि चीन हे 2 देश चंद्रावर आण्विक वीज प्रकल्प उभारण्यात रशियाला मदत करणार आहेत. रशियाच्या सरकारी मालकीची अणुऊर्जा कंपनी रोस्टॉमचे प्रमुख अलेक्सी लिखाचेव यांनी ही माहिती दिली आहे. रोस्टॉम या कंपनीचे आधीपासूनच भारतासोबत सहकार्य आहे. पाकिस्तानातील शहबाज शरीफ सरकारने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कारागृहात डांबलेले 2 आठवड्यात त्यांची सुटका करावी, अन्यथा अवघा पाकिस्तान पेटून उठेल असा निर्वाणीचा इशारा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने जाहीर सभेतून शरीफ सरकारला दिलाय. राजधानी इस्लामाबादतील मवेशी मैदानात इम्रान याच्या सुटकेच्या मागणी संदर्भात पीटीआय तर्फे सभा नियोजित होती. काशी मथुरा येथील मंदिरे आणि वक्फ विधेयकांसंदर्भात विषयाबाबत विश्व हिंदू परिषदेने नुकतीच 30 निवृत्त न्यायाधीशांची बैठक घेतली. या बैठकीला सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे 30 निवृत्त न्यायाधीश होते. या बैठकीत वाराणसी आणि मथुरा येथील मंदिरांच्या मुद्द्यांसह धार्मिक धर्माबाबत प्रश्नांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. अल्जेरियाचे विद्यमान अध्यक्ष अब्देलमाजिद तबौने यांची अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना तब्बल 97% मताधिक्य मिळाली आहेत. तबेन्नो यांनी लष्कराच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली होती.
त्यांना आव्हान देणारे मूव्हमेंट ऑफ सोसायटी फॉर पीस पक्षाचे पुराणमतवादी अब्दे अली हसनी चेरीफ यांना अवघी 3% मतं मिळाली आहेत, तर समाजवादी पक्षाचे युसेफ औचीचे सोशलिस्ट फोर्सेस फ्रंटच्या उमेदवाराला 2.1% मते मिळाली. आरोग्य आणि जीवन विमा हप्त्यांवरील वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीचा दर सध्याच्या 18%वरून कमी करण्यावर येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत व्यापक सहमती असल्याची चित्र दिसतंय. असे असले तरी अंतिम निर्णय लांबणीवर पडला असून त्याबाबत नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला जाईल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बैठकीनंतर दिली आहे. जर तुम्ही देखील आयफोन 15, आयफोन 15 प्लस किंवा आयफोन 14 खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बाजारात 9 सप्टेंबर रोजी आयफोन 16 लॉन्च झाल्यानंतर आयफोन 15, आयफोन 15 प्लस आणि आयफोन 14च्या किमतीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे, ज्याचा फायदा देखील तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच आयफोन 15, आयफोन 15 प्लस किंवा आयफोन 14 खरेदी करू शकता. एका रिपोर्टनुसार ॲपलने मोठा निर्णय घेत आयफोन 15, आयफोन 15 प्लस आणि आयफोन 14 10,000 रुपयांनी स्वस्त केला. त्यामुळे तुम्ही आता कमीत कमी किमतीत नवीन आयफोन खरेदी करू शकता. देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना संशयित रुग्णांची तातडीने तपासणी करण्याचा सल्ला सोमवारी दिला. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. दुसरीकडे रविवारी दिल्लीत आढळून आलेल्या संशयिताला रोगाची लागण झाल्याचे चाचण्यांती स्पष्ट झाले असून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले. संशयित तसेच पुष्टी झालेल्या रुग्णांसाठी विलगीकरणाची सुविधा उपलब्ध आहे का याची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले. पॉर्न स्टार प्रकरणी दोषी ठरलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मॅनहॅटन कोर्टाने मोठा दिलासा दिलाय. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर दोषी ट्रम्प यांना कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. अमेरिकेत 5 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. ट्रम्प यांना जुलैमध्ये शिक्षा सुनावण्यात येणार होती, मात्र त्यानंतर ती 18 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.